गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सकाळी सकाळी नाना नानी पार्क येथे. नाना नानी पार्कमध्ये वंडर वर्ल्ड हे एक करमणुकीचं एक स्थळ इथे उभारण्यात आले होते, ज्याचे संचालक आहेत ब्रीजबाशी बंधू. आज महानगरपालिकेने अचानक कारवाई करून या ठिकाणी बुलडोजर आणल्यामुळे आम्ही आज या संदर्भात बातचीत करणार आहोत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. क्या प्रॉब्लम क्या है? आज बुलडोजर दिख रहा है सर. ह्या बाबतीत आजच्या विषयी बोलण्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आधीचं एक जे झालेलं आहे प्रकरण ते सगळं सांगते. 2021 मध्ये जानेवारीमध्ये आम्हाला वर्क ऑर्डर भेटला होता. या प्रोसिजरसाठी आम्ही BOT टेंडर म्हणून एक पद्धत असते, ज्याच्यामध्ये तुम्ही बिल्ट, ऑपरेट आणि ट्रान्सफर हे एक बेसिस असतो. तर BOT टेंडरिंगचा ऑनलाईन टेंडरिंग होतो आणि टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये बिडिंग प्रोसिजर्स होते. बिडिंगमध्ये आपला एक बिड होता आणि त्या बिडिंग प्रोसिजरमधून लिगली आपण हे BOT टेंडर कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे महानगरपालिकेसोबत 9 वर्षासाठी. तर हे करार नेमकं 9 वर्षाचं असून सध्या 2 वर्ष संपलेले आहेत. त्याच्यातही कोरोनाचा काळ गेला समजा, पण तरी 2 वर्ष संपलेत असं आपण धरून शकतो. मागच्या वर्षाच्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये मला महानगरपालिकेकडून एक लेटर आला होता, एक पत्र आला होता. तेही मला संचालिका आहे. हां, मी संचालिका सोनाली उमेश ब्रिजवासी. डिसेंबर महिन्यामध्ये मला स्वतःला देण्यात आलं नव्हतं. इथलं जे महानगरपालिकेचं कर्मचारी आहे, वॉचमॅन, त्यांच्या हातामध्ये एक पत्र आला महानगरपालिकेच्याकडून की तुमच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त होत आहेत आणि जे काही नागरिक आहेत त्यांना हे पार्क खुलं करावं असं वाटतं, म्हणून तुम्ही हे पार्क आम्ही का रिकामं करू नये ह्याचं उत्तर द्या. ते पत्र मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत मी त्यांना रिप्लाय केला होता. पद्धतशीररित्या रिटर्नमध्ये त्यांना रिप्लाय केलं. त्याची कॉपी माझ्याकडे आहे, वाटल्यास मी तुम्हाला दाखवू शकतो. त्याच्यात पत्रामध्ये आम्ही खुलासा केलेला की नेमकं अडचणी काय आहेत आणि काय तक्रारी आलेल्या आहेत, कोणाची तक्रारी आलेल्या ते आम्हाला हातामध्ये द्या आणि त्याला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. कारण जेव्हा महानगरपालिका 9 वर्षासाठी कोणताही कॉन्ट्रॅक्ट करते किंवा काही ॲग्रीमेंट करते, तेव्हा करण्याच्या अगोदर जसा विचार केला पाहिजे तसा विचार करून त्यांनी 9 वर्षासाठी दिला असेल. बरोबर आहे. तर 2 वर्षाच्या आत म्हणजे लिटरली 7 वर्षाचा म्हणजे निम्म्याच्या वरचा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट राहिलंय, तेव्हा तुम्ही अचानक त्याला बंद करून तोडण्याचं असं काही इलिगल काम आम्ही आज इथं करत नाही. तक्रारी नेमक्या काय होत्या की आम्हाला पार्क खुलं करून पाहिजे, आम्हाला वॉकिंगसाठी ट्रॅक पाहिजे. तर वॉकिंगसाठी ट्रॅक ऑलरेडी बाजूला तळ्याच्या शेजारीचा जेवढा वॉकिंग ट्रॅक आहे ते पूर्ण वॉकिंग ट्रॅक निशुल्क रोज सकाळी संध्याकाळी नागरिकांसाठी खुला असतो. तिथं कसलंही शुल्क आकारण्यात येत नाही. तळ्याच्या बाजूचं वॉकिंग ट्रॅक सोडून जेवढा पार्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची स्वतःची अप्रॉक्सिमेटली असं धरून चालूया की 2 CR गुंतवणूक स्वतःहून केलेली आहे. शिवाय ह्या जागेला डेव्हलप करण्यासाठी आम्ही कंप्लीट 6-7 महिने काम करून अंडरग्राऊंड वायरिंग म्हणा किंवा इथलं डेव्हलपमेंट म्हणा, हे सगळं आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चातून करतोय. आणि सद्यस्थितीमध्ये या पार्कचं जेवढं प्रिमाइस आहे तेवढा लाईट बिल, तेवढ्याचा स्टाफचा बिल किंवा सॅलरी आणि तिथलं पूर्ण चालवणे, मेंटेनन्स बघणे, हे सगळं काम आम्ही करतोय. तर ह्या कामापासून मोकळेपणा नगरपालिकेला भेटलेला आहे. सिटीमध्ये जी नोटीस मला आली होती, जसं मी तुम्हाला म्हणलं की डिसेंबरमध्ये मला नोटीस आली होती की तुमचा असं तक्रारी प्राप्त होत आहे, तर तुमचा करार का रद्द करू नये म्हणून तुम्ही खुलासा द्या. तर मी त्याचा खुलासा 10 दिवसाच्या आत पत्राच्या थ्रू आवक जावकमध्ये लिहून त्यांना दिला. त्या पत्रामध्ये मी सगळं नोंदवलं की नेमकं हे प्रकार कसा आहे. कारण की जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट साईन झाला होता तेव्हा दुसरे कमिशनर साहेब होते. कदाचित ह्या कमिशनर साहेबांसोबत आमचं काही चर्चा झाली नव्हती की हे विषय कसा आहे आणि काय पद्धतीने आपल्याला भेटलेला आहे. म्हणून मी सगळं रितसर त्याच्यामध्ये लिहून त्यांना एक 4 पेजेसचा पत्र दिलेला. त्या पत्राच्या नंतर मला जानेवारीमध्ये परत त्यांचा पत्र आला की 15 दिवसात हे करार रद्द करण्यात आहे आणि 15 दिवसात ही जागा खुली करून द्या. आता मला हे प्रश्न पडले की 9 वर्षासाठी जेव्हा कोणताही करार असतो तेव्हा आपण ज्या हिशोबाने गुंतवणूक करतो की काही स्ट्रक्चर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा काही सेटअप असेल जे आपण करतोय ह्यासाठी की 9 वर्षामध्ये त्याचा आपल्याला काहीतरी बेनिफिट व्हायला पाहिजे, जे 2 वर्षामध्ये होऊ शकत नाही. त्या हिशोबाने जी केलेली गुंतवणूक असते किंवा ते केलेला जे आपला इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलेला जे असतो ते 15 दिवसाच्या आत काढून घेणे अशी जेव्हा नोटीस महानगरपालिका पाठवू शकते तर ते कशावर. म्हणून मी जेव्हा हे मला पत्र आलं तेव्हा त्यांना मी परत पत्र पाठवलं
की कराराच्या अनुसार पॉइंट नंबर 10 मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जेव्हा तुम्हाला काही करारामध्ये वाद निर्माण होणार आहे, जसं की तुम्ही आता हे वाद आहे, बरोबर आहे, त्यांनी म्हणतात करार रद्द करायचा, मी म्हणते करार आता सध्या स्थितीमध्ये सुरू आहे, काही प्रॉब्लेम असेल तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तर जेव्हा हे करार रद्द करायचं डिसिजन त्यांनी घेत आहेत, तर डिसिजन ते एकतर्फा झालं, बरोबर आहे. आणि जेव्हा डिसिजन त्यांनी घेत आहेत आणि त्याच्यामध्ये वाद निर्माण होतोय, तर कुठे जाणार आहेत, त्यामध्ये पॉइंट नंबर 10 मध्ये असं लिहिलेलं आहे की पॉइंट नंबर 10 मध्ये आपण जर काही वाद झाला तर आर्बिट्रेटरी ऑथॉरिटी म्हणून कलेक्टर मॅडम. तर मी कलेक्टर मॅडमकडे पण त्याच वेळेस मध्ये एक पत्र दिलं, तेव्हा सर होते, ऋतुराज सर होते, तेव्हा मी पत्र दिला त्यांना की असं असं माझ्याकडे होतंय आणि ते मला रिकामं करायला सांगतायत, तर त्याविषयी आपण चर्चा करावी आणि काही जर चुकलं असेल आमच्याकडून तर आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करूया. पण एकदम डायरेक्ट हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासारखं असलं काहीही काम आम्ही इथं इलिगल करत नाही. इथं दररोज 100-200 लेकरं येतात, 5 रुपयाची त्यांची एंट्री फीज आहे, 10 रुपये मोठ्यांना एंट्री फीज आहे. ती तेवढी एंट्री फीज दिली की 4 वाजेपासून 9 वाजेपर्यंत त्यांनी आतमध्ये फिरू शकतात. फक्त 5 रुपयाचं शुल्क आम्ही आकारतोय आणि हे जे शुल्क आम्ही आकारतोय ते शुल्क ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहून घेतले, म्हणजे आम्ही हे व्हेरीफाय करून महानगरपालिकेची परमिशन घेऊन रेट आकारतोय. तेव्हा रेट जास्त आहे म्हणून जे आपल्याला नागरिकांकडून येते की रेट जास्त आहे म्हणून, रेट जास्त आहे म्हणून, तर ते ऑलरेडी आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतले. तर चुकतंय कुठे, तर आम्ही घेतलंय महानगरपालिकेकडून आणि नागरिकांची मागणी महानगरपालिकेची. तर महानगरपालिकेने हे विचार करावा की जेव्हा आपण 9 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि समोरच्या माणसाने एवढी गुंतवणूक गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये केली, त्यातल्या त्यात एक स्टार्टअप प्रोजेक्ट म्हणून एक महिला असून मी बिझनेसमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करते तेव्हा मी एक गव्हर्नमेंटवरती किंवा शासनावरती भरोसा करून उतरते. मी 9 वर्षाचा करार करत असताना 2 वर्षामध्ये रिकामं करण्यासारखं असलं नेमकं घडलं काय हे मला विचारायचंय महानगरपालिकेला, शासनाला आणि प्रत्येक गव्हर्नमेंट चेंबर्सला की असं काय घडलंय की मला एकदम तुम्ही डायरेक्ट JCP आणून माझ्याकडे, बरं ठीक आहे, ते मी पत्र दिलं, पत्र दिल्यावरही मला तिथून काहीही उत्तर आलं नाही. मी 10 वेळेस ईमेल केलाय, पत्र पाठवलंय की मला नेमकं तुमच्याकडे तक्रारी काय आले ते द्या. माहिती अधिकार मध्ये पण पत्र दिलंय की तुमच्याकडे नेमके तक्रारी काय आले ते द्या, म्हणजे मी ते सोडवण्याचा प्रयत्न करते. त्यांना जर वाटतंय 5 रुपये तर मी 2 रुपये ठेवेन ना, ते सोडवण्याचा प्रयत्न झाला. पण 5 रुपये तुम्ही एंट्री फीस ठेवली म्हणून तुमचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात येतो, हे कुठलं शासन? बरं, आज कारवाई काय झाली? आता त्या दिवशी नंतर आम्ही कोर्टामध्ये मॅटर टाकलेलं आहे, कलेक्टर ऑफिसकडे पण आर्बिट्रेटरी ऑथॉरिटी म्हणून मॅटर टाकलेलं आहे. त्याचं हे कॉपी आहे, हे कोर्टाची ड्यू कॉपी आहे. कोर्टानं 15 तारीख क्लिअरली दिलेली आहे, तेही नगरपालिकेच्या वकिलानं तारीख मागून घेतली, आपण नाही. कारण आमचं म्हणणं स्पष्ट होतं, आमच्याकडे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत की आम्ही कराराप्रमाणे पार्क चालवतोय, आमच्याकडे कसल्याही गोष्टीचं उल्लंघन होत नाही, आम्ही क्लिअर आहोत. पण त्यांचे वकील आणि नगरपालिका मुद्दामून प्रत्येक कोर्टामध्ये फक्त तारीख मागून घेत आहेत, वेळ खात आहेत, कारण त्यांच्याकडे त्याला बोलण्यासाठी उत्तरच नाही. बरं ठीक आहे, जर त्यांनी तारीख मागितली तर महानगरपालिकेला माहिती आहे की कोर्टामध्ये मॅटर सुरू आहे, तर कोर्टामध्ये मॅटर सुरू असताना, ड्यू असताना हे JCB आज माझ्याकडे पाठवणं म्हणजे कोर्टाची अवहेलना नाही का? पत्र द्या म्हणल्यावर त्यांनी मीडियाला पत्र देत नाहीये, ओनरला पत्र देत नाहीये, आलेल्या पोलिसवाल्याला पत्र देत नाहीये. त्याचं कारण काय? तुम्हाला ऑथोराइज आहे तोडायची परवानगी आहे, पत्र द्या ना, पत्र द्या. बर, हे माझ्याकडे अनलिगल सकाळी 6ला अनऑफिशियल टाइमला येऊन तोडणे आणि माझ्याकडले सगळ्यात पहिल्यांनी CCTV कॅमेरा आणि DVR काढून घेतलाय, कारण त्याच्यामध्ये इथली फुटेज आहे त्यांनी जे अनलिगल काम केलंय. त्याच्यानंतर माझं मेन गेट तोडण्यात आलं, कारण ह्याच्यात लोकांनी घुसावा हा त्यांचा उद्देश होता. आता माझी जी 2 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, माझा तो मुद्देवाल ह्यांनी गाडी भरून जो घेतलेला आहे ना, न विचारता माझ्याकडलं इथलं गल्ल्यातलं सगळं सामान, माझ्या कॅश काउंटरचं सगळं सामान त्यांनी माझ्या विना परमिशन माझं दार तोडून मधी घुसून सगळं काढून यांच्या गाडीमध्ये घेऊन घेतलेलं आहे. आणि ते मी यांना परत मागतोय तर ते देत नाहीये. आणि कायदेशीररित्या हे गोष्टी कराव्यात आणि माझं जे काही नुकसान झालंय त्याचं नुकसान भरपाई नगरपालिकेने करून द्यावी. आणि आजही हा पार्क त्यांना हवा असेल, मला 9 वर्षासाठी दिलंय, मी जेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट नगरपालिकेने मला द्यावी, मला काहीच हरकत नाही. मी 9 वर्षाच्या माझ्या प्रॉफिटच्या हिशोबाने आणि माझ्या इन्व्हेस्टमेंट हिशोबाने इथं आलेलो आहे. मी सरकारवर भरोसा करून इथं हा पार्क उभा केलाय, मी जनतेसाठी हे पार्क उभं केलंय. मला हे लक्षात येत नाही की रोज 2-2.5 हजार लोक येतात, त्यांना ह्या गोष्टीबद्दल तक्रार नाहीये. एखादी तक्रार असेल तर आम्हाला बोलवा, आम्हाला ते तक्रार दाखवा, सॉल्व्ह करा. आम्ही नाही सॉल्व्ह केली तर मग तुम्ही हे पाऊल उचला. असं टोकाचं पाऊल उचलण्यासारखं आम्ही काय केलंय? बरं ठीक आहे, तुम्हाला जर काही ऍक्शन घ्यायचंय ठीक आहे,
तर तुम्ही कायदेशीररित्या घ्या ना. तुम्ही डायरेक्ट जेसीबी पाठवतात, लेटर न देता जेसीबी पाठवतात आणि असं तोडतात जसं की ऑलरेडी मुदत संपलेली आहे. बरं ठीक आहे, जर मला शासनातर्फे किंवा कोर्टातर्फे किंवा कलेक्टर मॅडमच्या तर्फे जर भेटलंय. आम्ही हे कोविड मध्ये घेतलं होतं, आम्हाला 2 ते 2.5 वर्ष झालेले आहेत, अजून 7 वर्ष बाकी आहेत. आणि या पत्रासाठी आम्ही वारंवार कमिशनर ऑफिसला जाऊन भेटायचा प्रयत्न केलाय, वारंवार पत्र दिलेले आहेत, आम्ही मेल केलेले आहेत, पण ह्याला एकही रिप्लाय करायची तयारी नाहीये, कारण त्यांना ते द्यायचं नाहीये. त्यांना फक्त गाडी पाठवायची. याच्या पहिलेही एकदा गाडी अनलिगल आली होती, त्या दिवशी आम्ही त्यांना पत्र मागितलं होतं, तर त्या दिवशी म्हणतात आमच्याकडे नाही. बरं, माझं ऑथोराइज ऑफिस आहे मध्ये, गुत्तेदाराचा नंबर आहे, गुत्तेदार माहिती आहे. एखादं पत्र व्यवहार जर ऑफिशियल करायचा असेल तर त्या गुत्तेदाराला करायला पाहिजे. तुम्ही तुमच्याच वॉचमनला पत्र देता आणि तुमच्या वॉचमनलाच ते पाठवता आणि त्याच्याकडून डिलिव्हरी घेता. तो नगरपालिकेचा वॉचमन आहे, माझा नाही. बरं, एखादी नोटीस तुम्ही त्या आणून चिटकवा, आम्हाला पोस्टानं पाठवा, त्याचं कायदेशीर प्रूफ ठेवा ना. आम्ही एवढं खुल्लं बोलतोय, मग तुम्ही करा काय करायचंय ते. बरं, आता आल्यावर सकाळी 6 वाजता जेव्हा ते येतंय, अतिक्रमणचा विभाग पहिला काय करतो, ते येतो आणि सीसीटीव्ही आणि डीव्हीआर उचलतो, मग बाकीचे काम करतो. का? तुम्हाला अतिक्रमणचे विभाग आहेत ना, सगळंच तोडा ना. मग तोडायचं तुम्ही आधी सीसीटीव्ही आणि डीव्हीआर का उचलतात? आणि उचलण्याचा जर तुमच्याकडे अधिकार असेल तर पत्र द्या. बरं, ऑफिसमध्ये मध्ये जाऊन ह्या वस्तू उचलायचं त्यांना काही कामच नाही ना. त्यांना जर हे अतिक्रमण आहे, तोडायचं आहे, तर त्यांनी बाहेरून तोडायला पाहिजे, बाहेरून तोडायला पाहिजे. मध्ये जाऊन ऑफिस मधलं मटेरियल उचलून मग हे करण्यासारखं काही नाहीये ना. माझी आता सुद्धा कमिशनरांना आणि आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, ज्या काही लोकांच्या तक्रारी आहेत, आमच्या कराराच्या बाहेर जर आम्ही काही चुकत असोत तर आम्हाला ते बसवावं, आम्हाला सांगण्यात यावं, आम्ही ते दुरुस्त करू. माझ्या या पार्कवर माझं जसं घर चालतं तसं इथं 60 ते 70 लेडीज काम करतायत, विद्यार्थी काम करतायत, त्यांच्या सगळ्या पगारी मी भरतोय. इथं नगरपालिकेचा वार्षिक खर्च 60 लाख रुपये, माझ्याकडे त्यांचं कागद आहे, 60 लाख रुपये नगरपालिकेचा खर्च होता, तो मी पूर्ण उचलतोय. इथल्या लोकांच्या पगारी मी करतोय, इथलं लाईट बिल मी भरतोय, इथलं मेंटेनन्स मी करतोय. लोकांना फ्री वॉकिंग ट्रॅक आहे, फ्री प्ले झोन आहे, तुम्हाला योगासाठी सकाळी हॉल दिले. म्हणजे सगळ्या सुविधा पुरवून सुद्धा ह्यांना काय चुकतंय आमचं जे ह्यांनी ह्या गोष्टी सॉल्व्ह करायला वेळ नाहीये, त्यांना भेटायचंच नाहीये गुत्तेदाराला. तर माझी इच्छा आहे की याच्याबद्दल काय तक्रार आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा. आमची इन्व्हेस्टमेंट एवढी मोठी आहे, ते निघेपर्यंत आणि जो करार ठरला आहे तोपर्यंत इथं काहीही चुकीचे काम करू नये. तरी तुम्हाला वाटतंय तर कोर्टाचे डिसिजन येईपर्यंत या गोष्टीला हात लावू नये. तुम्ही कोर्टाच्या खाली आहात, कोर्टाच्या आदेशाची किंवा कोर्टाची मर्यादेची उल्लंघन तुम्ही करू नये. कोर्टाने जरी स्टे दिलेला नसला तरी तुम्ही आणि तुमच्या वकिलांना तारीख मागून घेतलेली आहे, तर ती तारीख होईपर्यंत थांबावं. यापुढे काय स्टेप काय राहणार आहे? मी इथं कलेक्टर मॅडमकडे आज मी जाणार आहे आणि परत मी नगरपालिकेला पत्र देणार आहे की माझं इथं जे कॅश काउंटर मधलं मटेरियल आहे ते सगळं मटेरियल त्यांनी अनऑथराइज पर्यंत घेतलेलं आहे. माझं जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे ते मला परत करण्यात यावं आणि ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण आपण जेव्हा म्हणतोय ना सर, जेव्हा आपलं 9 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे तेव्हा जसं तुम्ही साईन करताय तसं तुम्ही जेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम होते किंवा कायदेशीररित्या आपण म्हणतो की ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर कधी वाद निर्माण झाला तर आपण जिथं जायला पाहिजे तिथं जायला पाहिजे, बरोबर आहे. तर कुठे जाणार 10व्या पॉइंट मध्ये सरळ लिहिलेलं आहे की जर काही वाद निर्माण झाला किंवा ह्या कॉन्ट्रॅक्ट विषयी काही जरी चर्चा करायची असेल किंवा काही थांबवायचं असेल तर आपण कलेक्टर मॅडमकडे ऍज अन आर्बिट्रेटिव्ह ऑथॉरिटी, म्हणजे आर्बिट्रेटिव्ह म्हणजे काय, 2 कॉन्ट्रॅक्टिंग टर्म्सच्या मध्ये, तर तेव्हा त्यांच्याकडे जायला पाहिजे. हे डायरेक्ट माझ्याकडे येऊन दबावरित्या हे जे सुरू आहे ना प्रकरण, ते कशासाठी सुरू आहे ते मी समोर तुमच्या सांगायची गरज नाहीये. सर, मी मीडियाला एक सांगू इच्छित आहे, लातूरची पहिली महिला उद्योजक म्हणून नरेंद्र मोदींनी जे स्टार्टअप इंडिया चालू केलंय त्यामध्ये आम्ही हा व्यवसाय MSME मध्ये बँकेकडून लोन घेऊन हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. याच्यावर बँकेचे लोन आहे, तेवढ्या लोकांचे घरदार आहेत. गव्हर्नमेंटवर कोण भरोसा करेल या गोष्टीवर की तुम्ही स्टार्टअपला एवढा प्राधान्य देतायत आणि स्वतः गव्हर्नमेंटच काही कारण नसताना जर अशी फसवणूक करून गुत्तेदाराला जर असं काढायचा प्रयत्न करत असेल तर कुणी गव्हर्नमेंटवर भरोसाच करणार नाही ना. कधी अचानकरित्या रात्री येऊन आमच्याकडे महिला राहतात, इथे 2 रूम आहेत, इलेक्ट्रिसिटी रूम आणि स्टोर रूम मध्ये आमच्याकडे निराधार महिला राहतात, त्यांच्याकडे येऊन त्यांना सांगतात की हे रिकामं करा, आता हे रिकामं करा. का बरं? आणि हे पहिली वेळेस नाही, आम्ही मीडियाला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न नाही केला की जाऊ द्या, हे लोक ऐकतील, समजतील. मागच्या 1 वर्षापासून आम्हाला वारंवार न सांगता कधी इथल्या महिलांना त्रास देणं, कधी त्यांच्या रूमवर जाऊन त्यांना रिकामं करा म्हणणं, कधी आम्हाला रिकामं करा म्हणणं, काय तक्रारी आम्ही बघू, सॉल्वही करू आम्ही.
आम्ही कधी नाही म्हणलेलं नाहीये तोंडी त्याच्यासाठी. म्हणतात साहेबांना जाऊन भेटा, तुम्ही लेटर द्या ना मला की साहेबांना जाऊन भेटा, मगच हे प्रकरण सुटणार. तेव्हा माझ्याकडे विठ्ठल साहेबांच्या हातावर मला काही परस्पर ठराविक लोकांनी खूप त्रास दिलेला आहे. इथं महिलांना सोडून त्रास देणे, लोकांना दारू पिऊन धिंगाणे घालणे, आम्हाला पैसे मागणे, त्यांच्याबद्दल इथं केसेस दाखल झालेले आहेत. आणि त्याच तक्रारी सुरुवातीला होत्या आणि ते सगळ्या लिगल होत्या. त्यांच्यावर तक्रारी आहेत, मी त्याच्याही कॉपी तुम्हाला देतो. त्यांच्यावर केस अजून चालू आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. असं नाही की मी फक्त तक्रार दिली आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांचे केस त्याच्यावर चालू आहेत. त्याचे सगळे फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, मेसेजेस, रात्री 12 वाजता आणि 1 वाजता मला फोन मध्ये मेसेज येतात त्या लोकांचे. मी ते सगळे पुरावे तुम्हाला देऊ शकतो. मध्ये गुगल वरती जेव्हा तुम्ही जातात आणि वंडरवर्ल्ड लातूर टाईप करतात, तर तेव्हा तुम्ही 4000 पेक्षा जास्त लोकांनी 4 स्टारच्या वरती आपल्याला रेटिंग आणि फीडबॅक दिलेलं आहे. तर ते फीडबॅक तुम्ही मोजत नाही, पण तुम्ही 10 फीडबॅक मोजतायत ज्याच्यात लिहिलेलं की पार्क खुलत. माझ्याकडे येणाऱ्या लोकांची बुक आहेत, त्याच्यावर लोक स्वतः लिहितात. आम्हाला कुणाला जबरदस्ती, लहान मुलांना किंवा पॅरेंट्सला आम्हाला चांगली रेटिंग द्या म्हणायची गरज. फिरण्यासाठी, खेळण्यासाठी कोणतंही ठिकाण नव्हते. आज तुम्ही जस्ट डायलवर जेव्हा एखादा फोन करता की मला एखादा अम्युजमेंट पार्क पाहिजे, त्याच्यामध्ये 1 नंबर मध्ये आपल्या नाना पार्कचा नंबर येतो. काहीही ऍक्शन घ्यायची तर कायदेशीररित्या घ्यावी, हे एवढंच म्हणणं आहे आमचं. आणि कायदेशीररित्या जर कोर्टामध्ये मॅटर ड्यू आहे तर कोर्टाची अवहेलना करू नये. आणि कोर्टाचं जोपर्यंत मॅटर सोडून येत नाही किंवा महानगरपालिकेच्या तर्फे किंवा आमच्या तर्फे जेव्हा आम्ही कलेक्टरकडे जातोय, तर मॅडम कडून जेव्हा आर्बिट्रेटरी ऑथॉरिटी म्हणून ह्याच्यावरती काही ऍक्शन घेता येत नाही किंवा त्याच्यावरती निर्णय येत नाही, तोपर्यंत इथं येण्याचं त्यांचं काहीही. कराराच्या 10 नंबरच्या पॉइंट प्रमाणे काहीही ह्याच्यामध्ये डिस्प्यूट झाला तर सिंपल आहे की त्यांनी कलेक्टर मॅडम कडे जाऊन हा विषय सोडवावा. असं येण्याचं कामच नाही. हा, त्यांनी एकतर्फी स्वतः डिसिजन घेऊ शकत नाही. त्या करार स्पष्ट आहे की काही जरी त्यात लवाद असेल तर लवाद अधिकारी म्हणून कलेक्टर आहे. तुम्ही वैयक्तिक, मानसिक आणि जे फायनान्शियल लॉस होतो त्याच्यासाठी जिम्मेदार कोण आहे? मागच्या 1 वर्षापासून आमची फॅमिली डिस्टर्ब आहेत, आमच्याकडले कामगार लोक डिस्टर्ब आहेत. यांच्या अशा तक्रारीमुळे आमच्याकडले लोक काम सोडून जात आहेत की लोकांना वाटतं की इथं जॉब मिळेल का नाही, की परमनंट जॉब आहे की नाही, की आणि लोकांनाही अशा अफवामुळे माझ्या व्यवसायावर मला फरक पडतोय. माझा धंदा मागच्या 6 महिन्यामध्ये 50% आलाय. त्याचं कारण फक्त नगरपालिका आहे. कारण लोकांना वाटतं हा पार्क चालू आहे की बंद आहे, चालू आहे की बंद आहे. कारण 8 दिवसाला काहीतरी ठराविक लोक मीडियामध्ये काहीतरी चुकीचं छापणे, काहीतरी बोलणे. माझी मीडियाला सुद्धा आहे की बाबा आपण एखादी बातमी जर त्याच्यात छापतायत त्याचे कागदपत्र बघावे, त्याची दुसरी बाजूही ऐकावी. मीडियावर लोक भरोसा करतात. मीडियाचं काम आहे जे सत्य आहे ते दाखवावं. मी म्हणत नाही कुणीचं काही चुकीचं छापते, माझं कुणाशी वैर नाहीये. मी प्रत्येक जेवढेही पत्रकार बंधू आहेत त्यांची माझी रिक्वेस्ट आहे की माझ्याकडलेही कागद बघावे आणि खरंच तुम्हाला ह्याच्याबद्दल छापायचं ना, ते कागद बघून तुम्ही त्याबद्दल जे खरं आहे ते लिहावं. जसं तुम्ही एकतर्फी बाजू काही लोकांचं म्हणणं घेऊन ऐकलात आणि लिहिलात, तसं तुम्ही हे सुद्धा माझी बाजू ऐकून बघावं आणि लिहावं. ऑफिशियल पत्र असेल. तुमची अशी तक्रार आहे की कोणतंही पत्र व्यवहार नाहीये, डायरेक्ट आज बुलडोजर आलाय, तेही सकाळच्या वेळेमध्ये आलंय. तुम्ही ऑफिशियल वेळेमध्ये या, पार्क चालू असतं किंवा आम्हाला इंटिमेट करा, नोटीस लावा ना, आम्हाला सांगा, नोटीस लावा. विभाग जेव्हा येतो ते काय करतो, एकतर नोटीस देतो हातात आणि मग जेसीपी लावतो, किंवा नोटीस लावून जातो आणि मग जेसीपी लावतो. इथं काय झालेलं आहे, डायरेक्ट जेसीपी आलाय, आधी सीसीटीव्ही आणि याच्या पुढे काय म्हणजे तुमची पुढची काय राहणार? नाही, आम्ही इथं सगळेजण आज इथं बसणार तयार आहोत. पण सर, हे जे प्रकरण सुरू आहे, कुठलाही जगात प्रकार असाच असतो. 2 करार जेव्हा होतात त्यात काही चुकत असेल तर दोघं मिळून त्याला संमतीनं पहिलं सोडवतात. तर डायरेक्ट तुम्ही त्याची तोडफोड करता. एकदा तरी आम्हाला तुम्ही बोलून हे सोडवण्याचा प्रयत्न केलाय का, किंवा ठेकेदाराला त्यातल्या काही चुकी दाखवल्यात का, किंवा त्याची पत्र दिलेत का? काल दिनांक 5/12/2023 रोजी महानगरपालिकेतर्फे वंडरवर्ल्ड लातूर नाना नानी पार्क येथे अनधिकृतपणे कारवाई करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या कारवाईमध्ये बुलडोझर आणून जे तोडफोड करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने आमच्या वंडरवर्ल्डच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती जे झाला होता त्याविषयी आम्ही त्यांचा तिथेच विरोध केला आणि कसलेही कागदपत्रे किंवा आदेशपत्र अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नसताना त्यांनी जे काल केलं त्याविषयी आम्ही न्यायालयाकडे दाद मागायला गेलो होतो आणि न्यायालयाने आमची बाजू ऐकून, आमची मांडणी ऐकून आम्हाला न्यायालयाचा खूप खूप धन्यवाद करू इच्छिते. आणि तसेच माध्यम वृत्त जे न्यूज चॅनल आहे त्यांचाही खूप खूप आभार, कारण त्यांनी आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.